बाया पोरीला काय काम सांगावं ना काय आता थोडीशी आवरू सुद्धा लागत नाही मला मम्मी काय काय ग मी पार्लर मध्ये जाऊन येते. आता काय अगं ते पार्लरची ऑर्डर द्यायची ना. हा आणि कमी पैशात ठरव जरा नाही मी व्यवस्थित बोलते तिची माझी मैत्रीणच आहे ना ती. आणि तू इकडे जाती तिकडे जाती आणि मला घरात किती काम पडले ते कोण आवरू लागल मम्मी आता मला नवऱ्याच्या घरी गेलो कामच राहील ना ग. अगं हा पण मग मला कोणी आराम द्यावा हा सांग बरं मला कोणी आराम द्यावा हा बरं जाऊ दे राहू दे अर्ध काम मी आल्यावर करते. हा तू येशील 12 ते 13 वाजता तो रे काम तशीच ठेवते हा मी. तसं मला हा? उशीरच होईल ग. हा? उशीर नाही. आणि ह्या बाय तिला आहे ना कमी पैशात ठेव म्हणशील 10-15 हजार द्यायचे नाही इकडे आपल्याकडे काही हे नाहीये. पण मम्मी माझं आता तो बापला अजिबात नाही मान तयार करणार बर का. पण मम्मी मला म्हणाल तसा मेकअप तर केला पाहिजे ना मग तिने. हा होईल आवर मेकअप केला पाहिजे होईल सगळं होईल. होईल का? हा आणि लवकर ये जराशी. हा थोडी शॉपिंग आहे ती पण करून येते म्हणजे आता थोड्या काय वेळेस shopping होईल. राहिली तुझी थोडं राहिलंय चपला वगैरे. हा आता घेतलं नाही एक जोड आता काय 4-4 जोड घेते काय मम्मी आता काय ग आता की हा, थोडे बरं दिवस होय. राहिले ना मी. हा जरा कमी खर्च करायला शिक. येऊ का? हा लवकर ये बर का. हा 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 माझ्या वाटेचं काही जेवण बिवण बनवू नको. का बरं मी येतानीच काहीतरी खाऊन येईल. हा जरा बाहेरचं खाऊ नको आज वाढवा करू नको तब्येत बिघडली तर काय करशील. येऊ का? हा वय जाई हा. लवकर ये. हाय व पोरगी बाई कवा काम आवरावा हे लग्नाचे कवा हा झाले काय ते भांडे होत आले नाही अजून का हो? ते राम दे ना भांडे ती पोरगशी नाही मी काय म्हणतो पोर कशील नाही पोर त्याला नाही बघ का? हाल केला बुक केला का ते सांभाळवाल्याला सुपारी दिली हा का सांभाळत लागत आपल्या जुन्या पद्धतीनं लग्न करायची जुनी पद्धत ती पोर एकपट झाली आणि तुम्ही दुप्पट झाले काय 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 करा आलं आणि आता काय काय त्या नाही. दिवशी पाहिलं त्या लग्नामध्ये तू मस्त रुकवत ना आता ती पण तुला त्या बँडवर नाचता येईना म्हणलं आता तो वीज आहे ना पुढच्या लग्नात उड्या हाणायची तर मग तुला संबळे सांगितलं डायरेक्ट संबळे सांगितले हाल बुक केला आचार्यांनी ऑर्डर विसर देऊन टाकलं ते पाहुणे येणार होते ना या नाही ते म्हणे आलो आले इकडे कुठं जवळ हा ते काय राहिले ते म्हणे बोलून घेऊ एकदा हा ते जेवणा बिवणाचं काय ठरवायचंय ते ते जेवणाचं आता तिने मला फोनवर सांगितले पण मी जाऊ दे त्याला नाही बी. आता ते सांगितले गुलाबजाम सांगितले अहो आपल्याला सगळं कशाला त्यांच्या पद्धतीने उद्या ना जरासं पैसे आपल्याला घालायचे मग घालायचे तर त्यांना विचारायला नको का काय बाई तुम्ही आपल्याला घालायचे होई ना तो जावं आताच लगेच घेतला अहो, तसं नाही अजून लग्न बाकी तसं नाही म्हणत मी मग? मग थोडस त्यांचा पण विचार करायचा नाही त्यांचा विचार केलाय म्हणूच तर हा या विचार केला काय विचार करायचा काय माहिती तुम्ही हा आणि नुसते ती पोर एकीकडे पैसे हे करते तुम्ही एकीकडे अजिबात विचार करू ना जरासं आणि मी काय तो त्या भावाला फोन कर कशाला त्याला मला 5-50 रुपये हाताखाली लावून दे याला टायमाला जर अडचण आली तर मग देणारच आहे हा हा मला माहितच होतं आणि ते ना त्यांना म्हणा ते मांडवतलं साहित्य सगळं तुम्हाला घ्यायला लागेल कपाट बिपाट मोठं कपाट पाहिजे घेऊन ठेवलंय घेऊन ठेवलंय ना हा. मी पाहिन केवढं घेतलं नाही ते कॅन्सल करून दुसरं घेऊ नुसतं घ्यायचंच पा त्यांच्या पोरांच्या निघालं तेवढं करावं लागल जेवढं घेणार आहे ना तेवढं वाचावं लागणार आहे हा वातावरण हा. आता मागच्या डामाला का तुला हांडा देता नवरदेव वावळायला मग काय त्याला काय घ्यायचं आपण हंडा दिला लोकांकडून कपाट फ्रीज पावा आपलं ते तेवढं एवढं द्यावा फक्त आहे ना तेवढंच करायचं ए, आता तिने काय केलंय मा करता तुझ्या लग्नामध्ये काय केलं तर लापसी बनवली होती सण केलं मी सण माझं लग्न सहन केलं 30 मी. वर्ष झाली आता मी सण केलं सण मागे जोडदारांच्या लग्नाने बुंदी होती मला लापसी बनवली होती तरी म्हणलं जाऊन दे गरीब आहे गेला तो जमाना चला जेवायला घेता का वाढून मी भांड्यावरून आले जेवायला नाही आता मी ना तिथेच लय झालं चहा पाणी झाला जेवण करून घ्या अरे लय चहा नाही, नाही, झाला चला. भूकच नाही आता सध्या सांगते ना जेवून घ्या मग जा गप्पा करू लागलं पण ते हा, गप्पा बिप्पा पाहुणे नाही. पाहुणे आपण भांडे राहू सगळं द्या जेवू. माझे तवर पाहुणे आपण सगळं जेवू काय आहे रे पोरीचं हा दरवेळेस किती समजावं तर आली बरं का एकदाची आली उगवली आली का आज पण केलास का उशीर सॉरी ना रे. काय दरवेळेस झाले का तुझं अरे पण मम्मी मला किती विचारपूस करते तुला माहिती का? मग काय सांगता येतं काही पण इकडे चालली तिकडे चालली काही अरे पण मी बोलताय सांगितलं पार्लरचं काम आहे माझी मम्मीने आताच ठरवून घे तुझ्या लग्नाची तारीख धरलेली आहे. हा बरं तुला काय करायची पार्लर लग्न नाही ठरवलं काय? तुला खरंच करायचं आहे का सांगून दे नाही मला. रे मला नाही करायचं. सोडण्याविषयी एवढा कशाला विचार करत बसती लग्न तुला मला तर वाटतं तुला खरंच करायचंय म्हणून तेवढं पार तुझ्या मागच पार गुंतून गेली विसरून गेली पार अरे पण मला लग्न करायचं असतं तुला भेटायला आले असते का मी?
सगळ्या पोरीसारखे असता माहिती मला, तू बी देशील असं बोलून बोलून सोडून. नाही रे बाबा, ऐक ना, मी तर मम्मीला असं खोटं बोलून आलेले ना, आता काही मला लग्न करायचं नाहीये, तेच तुला सांगायला आले खरं. आपण काय करू आता? मम्मीला सांग ना, असं मला कसं सांगते? मम्मीला काहीच सांगायचं रे, मला पप्पांना पण नाही सांगायचंय, मला डायरेक्ट आहे ना तुझ्यासोबत पळून जायचंय. असं म्हणते का? हा. कधी जायचं मग? आज तर आज कुठं रे, कुठं लगेच नको. आता आपण काय करू माहिती का, ज्या दिवशी लग्न ठरलेलं आहे, म्हणजे लग्न आहे ना, त्या दिवशी आपण पळून जाऊ. हा म्हणजे सडनली धरलं तर हाणलं पाहिजे आपल्या दोघांना, हा ना? कसले हाणतील, आपण गपचित पळून जाऊ ना, त्यांना गपचूप थोडी पळून सांगू. जाईल ते काय लग्न काय एका रूम मध्ये होणार आहे काय? सगळ्या याच्यात लग्न होईल, लोक बघतील. जेव्हा लग्नाचा मेकअप वगैरे राहतो ना, तेव्हा मी मेकअपला जाणारच नाही, मग डायरेक्ट तुझ्यासोबत पळून जाईल. माझ्यासोबत पळशील का? आहे ना? तुझी हुशार आहे तू. हा. पण कशी तू येडापणा नसतं करते ना. तुझ्यामुळे माझ्या डोक्यानं पूर्ण हँग होऊन जातं माहिती का, मला काही समजतच नाही काय बोलायचं आणि काय नाही. मग बरोबर आहे, तुला कळतं नाही ना मी काय सांगतो, तू वागती काय. तू एवढं चिडचिड करतो, मला नाही संताप होतो बाबा. मारून घे मला. खरंच आता मार. खरंच मारशील काय? जीव घेऊन टाक ना एकदाचा, मग तुला मनात थांब आता एकदा ना, आपण पळून गेलो का मग तुला इतकी झोडेल ना, मन सोपत झोडून घे. हा म्हणजे जगू द्यायचं नाही, मारून टाकायचं. असं मी बोलले का? म्हणजे नाही, ते असं झालं, जीव पण लावायचा आणि जीव पण घ्यायचा. असं काही नाही रे बाबा, माझा सगळा जीव तुझ्यातच आहे माहिती का. पण आता कसं घरच्यांचं पण मन धरावं लागतं, पण आता घरच्यांचं मन नाही धरणार आहे मी, आता डायरेक्ट त्यांचं मन तोडणार. फक्त मला धरणं. हा, तुलाच धरायचंय म्हणून तर मी तुझ्यासाठी एवढं हे करते. हो हो, मला समजते, कळतं. आता मी घरी मम्मीला सांगितलंय, माझ्या वाटेचा स्वयंपाक नको बनवू, आता आपण हॉटेलला जाऊ, जेवण वगैरे करू मस्त, मग मी घरी. आज पूर्ण दिवस माझ्यासोबतच. हा. अरे वा, तुझी हुशार आहे तू. तू ना एकदम अशी एकदम म्हणजे म्हणतो ना, एकदम परफेक्ट बायको भेटली मला. आहे ना? म्हणजे करायची बाकी आहे, पण ते मी तुला बायकोच मानतो ना. हा. हो. अरे मम्मीला विचारपूस करते. का बरं? तुला काय करायचं? तुला काय एवढं विचारपूस करायची गरज आली मला? आता तिला माहिती ना लग्नाजवळ आले. काय लग्न जवळ आलंय. बरं तू खरंच करणार आहे ना? तू असं बोलत नाही फक्त मला नाही रे बाबा, मला त्यांना तर येड्यात नवरदेव काढायचं. मला तर नाही येडत काढत. नाही रे बाबा, मला तर नवरदेव बिलकुल आवडलेलं नाही, पण त्यांचं मन धरलेलं आहे. हा मग ठीक आहे, हा. बघू तेव्हा जेव्हा तू. आणि मेकअप वाली ना माझी मैत्रिणीच आहे, मी तिला सांगल की आलीच नाही माझ्याकडे. हा मग ठीक आहे. अरे म्हणजे लग्नाच्या वेळेस मी तिच्याकडे जाणार आहे ना मेकअपला. नाही नाही, मग ते तिला प्रॉब्लेम देतील का? आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको बाबा. तिला कशाला देतील? आलीच नाही म्हणजे विषय संपला. मी तिच्याकडे जाणारच नाही, डायरेक्ट आपण तिकडनंच कल्टी मारून जाऊ. हा मग ठीक आहे, हा, चल. बरं का नाही? ती मैत्रीणच आहे, तिला मी सगळं सांगेल. बरं चल, इकडून फिरू पहिले, रिकाम कोणी यायच्या आधी. हा बाबा चल, नाही तर बघितलं एखाद्याने तुझं बघितलं लग्न ना. जमलंय, तुझ्यामुळे मला बी हाणतील. चल पटकन मग. दादा, हां ओ तुम्ही पाहिलं का? काय? महिना वाटली मला दिस कधी. हा महिना आहे, पण तो आता तू आलता ना पाहिला का नाही? जमायचं हो टाइम पाहिलं तर आपण दोघांना पाहिलं, पण मग हिड काय करेल त्या पोरासोबत? ते पोराचं काय करते आपल्याला काय सांगता येणार. पाहिलं पण मला लक्ष नाही, चांगले वाट राहिले. आता ते पूर्ण काय केलं असेल ते तुला माहित असेल. पण आपल्याला कळू राहिलं ना, आता तिला पाहून असं कळू राहिलं का आपले काहीतरी उलटे फुलटे कामं चालू आहे नाही म्हणून. नाही नाही, उलटी नाही, ते पूर्ण बरोबर आपली गॅम करतो, गॅम करते ती पोरं. हा का? काहीतरी भानगड दिसते नाही, बरं आता आता घरी चाललो ना, तर आपण त्यांना बोलून विचारून नेमकं काय भानगड आहे. भाऊ. नाही तर एक काम करू, ही असं असली होती यायला आपल्या घरी तर जत्रा भरल. हा मग हा, मीच करून जत्रा. आताशी लग्न जमलंय तर लगेच कोणासोबत ती फिरताना दिसते. अहो, आता उद्या परवा लग्न आहे. मग ते आपल्या गावात लोक कसे पाहिले ना, मग आपली बार तू करतील ना लोक. अवघडच काय मग. चला एक काम करू, आता घरी जाऊ डायरेक्ट. घरी जर असली मला तिच्यासारखी वाटली, म्हणजे तीच वाटली. हा तीच आहे, तीच घरी गेलो कळलं ना तीच आहे का कोण आहे काय आहे, आहे. तीच आहे. तुम्ही बस बोला बरं तुम्ही आता. हा नको अशी पोरं आपल्याला, नाही तर मग अशी जर लफडी लुफडी असली काय कामच आहे काय करायचे आपल्याला? मग. आपली बदनामी करून घ्यायची. दादा हा काय ते आता क्लिअर बोलून घ्यायचं बरं का. हा काय नंतर फसलो नाही एकदा मग काय? मग काहीच उपयोग होणार नाही. नाही मागून बोललेत का पाय मजा नाही. हा आता त्याला सण खाऊन घ्यायला पाहिजे. नाही मला एक म्हणायचंय, यांचं जरी असं चालू आहे मग आपल्याला काय फसवायचं काम आहे? मग काय? हा आपल्याला काय तिकडे स्वप्न पडली यांच्याकडे काय कारण नाही चालू नाही, पण ती पोरगी म्हणते इकडं आपल्याला सापडली. नाही आपण आहे ना त्या ताईला बी धरू ना. हा यांनी आपलं जमवलं ना, त्यांना धरू आपण रत्नताईला. दोघांना तर. हा कारण आपल्याला स्थळ कोण दाखवलं. ते नाही दाखवलं. हा थांबा मी फोन करून देतो, तिला बोलून घेऊ. बोला बोला. हॅलो, हा रत्नता ऐका ना, आम्ही येतोय काही कामाकाजी, तर तुम्ही येऊन जातं. आम्हाला ना त्या पोरीचे काही लक्षणं नाही बरोबर वाट राहिले. येऊन जा पटकन, आम्ही आलोय.
चला चला राम 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 वाटच पाहत होते का लय कावाची वाट पाहत होतो हा ना म्हणलं आता जे नाही आमची गाडी थोडी जुनी झाली त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू चालू जेवलं ना त्याकडे मला पाहून येणार नाही मला सकाळी 8ला जेवायचं मी हा 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 या बोला बरं तुम्ही या या दादाचे बुट पक्के आहे ना टाइम लागत थोडासा बुट निघायला बसा 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 पाहुण्याला बसू द्या ना तुम्ही बसले काय? हो आपले जुने समज होते म्हणून योग जुळून आले योग जुळले आपले बरं का पाम मामा तुम्ही जुनी वाट चालू करायचं म्हणत्या मला नाही वाटत बा वाट जास्त वेळ चालेल म्हणून हल्ला सुपारी दिली सामळ्यावाल्या सुपारी दिली आचार्याला सुपारी दिली सगळं फिक्स करून टाकली तयारी ना सगळी मस्त. फक्त एक राहिले आमच्या मनाने आम्ही जे मेमो सांगितले ना ते तुम्हाला पटायचं का नाही पटायचं आम्ही काय सांगितलं गुलाबजामलं सोन पापडी आणि जिरा राईस पनीर भाजी वरण भाते आणि पापड लोणचे एवढे आयटम आम्ही सांगितले मी पालक पुरी साधी पुरी सगळं मस्त हा ते आले ते पोळी पण ठेवली. ते लिगरवर राहते तुम्ही लग्न चांगलं करा आणि जेवण फास्ट खाला हो दादा तुम्हाला जेवणाचं पडलं अहो, आपण रस्त्यात काय सीन पाहिला तो तर सांगा त्यांना लक्षात अहो आम्ही काय पाहिलं तुम्ही सांगा ना त्यांना काय सांगायला होता नाही त्यांना सांगू द्या व्यवस्थित तुम्हाला दिसलं का पण मग दिसलं मग काय अहो ते त्याला नाही ना नाही मला हे पहिले सांगा पोरगी कुठे ते सांगा. त्याने हाल पाहिला असं आपला नाही, मंगल नाही, पोरगी कार्य कुठे पोरगी कुठे महिना कुठे पार्लरचं ठरवायला गेली हा हा का? पार्लर वालीकडे गेली ती म्हणे मग मी तुला म्हटलं पार्लर वालीकडे नाही वाल्याकडे गेली ती मग तो पार्लर होता ना पाहत होता हा पार्लर होता नाही वाला आहे ना वर नाव आहे पण खाली मध्ये ना सगळं बाहेर राहतात अहो कोणीतरी पोरासोबत ती गप्पा मारत होती मस्त चिटकून अहो मिटकून लय गप्पा भारी मारत पान होती आहे ती हो काय नका बोलू बरं का असं हो ती मी खोटं नाही बोलत आहे खोटं नाही बोलत मी खोटं कशाला बोलू पोरानं तर पाहिली पण त्याच्या बापानं सुद्धा पाहिली बरं नेमकं असं काहीतरी काळसर असं सफेद सफेद पट्टेवाला काहीतरी होतं तसं ड्रेस घालेली आता खोटं बोलाल का मी हा 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 पा त्या बा नाही तीच त्याच्या- होती. नाही ते मोटरसायकल गेली असं हा नाही गप्पा मारत होती अहो लय भारी चालले त्यांच्या हा बाप्पा बरं पाहून असं वाटत होतं ना यांची लय जुनी ओळख असणार आहे अहो ओळखीचं कोणी भेटलं असं नाही तर असं कुठं- नाही नाही ओळखीचं बिळखीचं नाही वाटत मला तो ओळखीचं काहीतरी चक्कर वाट राहिलं भाऊ नाही, असं कुठं काहीतरी शिरपतराव घोटाळा जवळ आले तिच्या ते कॉलेजचे मित्र भेटलाच ना का कॉलेजचा नाही पण मग कॉलेज झालं ना आता आपलं लग्न ठरलं सगळं ठरलं आपण काय गरज आहे आपली पोरासोबत गप्पा मारायची कॉलेजचे मित्र याला गेले हं? हो या रत्नाताई या 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 याच बाई होत्या ना कामाच्या टायमाला. या काय यांना फोन केला होता का हा मग फोन केला होता, त्यांना बोलून घेतलं ना बोलून घेतलं तुम्ही लय पोरीची गॅरंटी दिली होती ना ते म्हणे पोर पोरगी आहे ना आमचं नंबर 1 सोन आहे नाही पोरगी चांगली आहे आता मी रोज सोना आहे पण ते दुसऱ्या सोन्याकडे गेला ना तो दागिने काढायला लागला तिकडे ते नाही आता कसं लग्न आहे तिला जाणं येणंच आहे मैत्रिणी असं सांगणं ना कानाने ऐकलं अहो नाही डोळ्यानं पाहिलं आम्ही डोळ्यानं पाहिलं कानानं ऐकलं बी अहो, पार्टनरला गेली ती का बोलायला गेली ती पोर. मग मी तेच म्हणतो ना मी तेच पार्टनरला पाठवली पण पाण्यानं नव्हती गेली. पार्लर पार्लर ते काय त्यांना येत नाही ना हो. ती मला बोलली पार्लर ठरवून येते ती पायी बाली आता काय हे तुम्ही डोळ्यात नीट बघितलं का अहो डोळ्यानं बघितलं म्हणजे त्यांचं ठीक आहे आम्ही दोघांना बघितलं कसं आहे बघा त्या पोरगी चर्चा आहे ना, अख्ख्या गावामध्ये 1 नंबर आहे की तशी पोरगी नाहीच आहे म्हणून तुम्ही असं बोलता अहो आम्ही डोळ्याने पाहिलं असं काय बोलताय तुम्ही गावात असून आम्हाला असं बोल राहिले बाई माझ्या अंगात काटा अहो तसं नाही हो. अहो वाटामध्ये आम्ही 5 मिनिटं गाडी उभी केली मग थांबलो बरं माग वळवळ पाहिलं बरं चांगलं. पोरगी शिरपतरावची का कोणची आम्ही चांगली निळाली मग तुमच्या ना नजरेत फरक पडला असं नाही नाही त्यांच्या पडू शकतो माझ्या नाही पडणार ना आता हे पोर तर होतं ना महापुढे माझ्या कुठे नजरेत फरक पडेल ते तोंडावरती आले सगळं लग्न सगळं बरं ते आहे कुठं तुम्ही पार्लरवाली म्हणते तिला एकदा बोलाव तुम्ही सगळं क्लिअर हा, होईल येईलच हा पण ड्रेस तर मला तोच वाटला असा काळपट ड्रेस होता सफेद सफेद पट्टे होते बरं का भाऊ डिक्टो पोर तीच आपण पाहिली आणि काहीतरी अजून घाललं होतं शॉर्टर सारखं बी फोन कर तिला मला पाहुणे आले घरी अहो येईल ना आता गा म्हणा काय फोन करेल पाहुणे आले फोन तर कर. येईलच आता यायचा टाइम झालाय तिचा मला मागाचा आला होता फोन ते येऊ. म्हणलो आपलं नाही, ती बाई ती आली. हा या बा बोललो ना मी हा? आताच एवढ्यात आलो बाई काय ऐकते मी एवढं विश्वासाने तुला लग्न सांगितलं की पोरगी अशी तशी तुला कुठं बघितलं हे काय भानगड आहे बरं कुठं म्हणजे माझं नाव खराब झालं का नाही आम्ही झालं काय? भांडण त्यांना आणि झालं काय कुठं होती तू मी मैत्रीची पार्लर मध्ये गेले तुला सांगून गेले भांडे कसं होते हा सांगून तर गेली पण त्यांनी काय पाहिलं काय इकडे पाहिजे तू पुढे
तू ती माझी इच्छा. पार्लर मध्ये होते ना. काय महिने तुम्ही सांग बर का पार्लर करू नको ते ते पार्लर काय ट्रॅक्टर टारली जवळ उभी होती ते कोण होता तो पोरगा? पोरगा होता एक. अगं मम्मी आपल्या इथला तो दुकानदार ते नाही का बस खाली बस पाहून ओळखीचा होता तो चालला होता मग तिथे माझ्याशी बोलत बस. मग एवढे गुलगुली बोलत होते. हे असं असं बोलत बसत्यात लग्न ठरल्यावरती. बघितलं काय करते सांग बरं हा? तुझं जमलंय ना तुझं आता आणि मी हमी घेतली माहितीये का. मी त्या भाऊना म्हटलं की पोरगी सोनं आहे, पोरगी असं आहे, पोरगी तसं आहे, आणि तू काय केलं आज सांग कोण बरं. फोन केली हा का कोणी तुमच्या सोन्याचे दागिने बनवणं सुरू झालं. कोण आके हा अगं मम्मी माझं उलटी पोरला जाईल गाडी. हो त्या त्या पा पा घ्या काय आहे? प्रेम आहे. पा प्रेम आहे घ्या. अगं तुला अक्कल आहे का? 4 दिवस लग्न आले तुझं प्रेम करू का? हा, तुला आधी बॉम्बेला काय झालं होतं? मी नाही बोलले होते तुम्ही कधी नाही बोलली होती? कधी खबर उचकलं तू? तर बरं नाही भाऊ, तोंड झालं मी पण आली. नाही तुम्ही अशा फसवायला निघाल्या का? अशा समज जमी त्या का? भाऊ खरंच मला माहित नव्हतं. आता ती पोरगी सांगू राहिली नाही तुमच्या समोर लहानची मोठी झाली म्हणे. पाहुणे बाई, जर चुकीचं अ पाहुणे हा? चुकला असं जाऊ दे जाते राणी ना मी विसरते देऊन टाकेल सगळे गजूकडे तिकडे. हो, मी काय म्हणते हे बा, जाऊ दे जे मी तिला समजून सांगते लग्न असं नका मोडू लगेच. नाही, नको तुमच्या प्रेमवाली पोरगी आम्ही करून काय करू? आम्हाला कधी जत्रा भरवायची आमच्या गावाला. पप्पा मला नाही करायचं हो लग्न. काय होती नाही करा. हा काय शिरपतराव अहो, काय नाही का गावात सगळं प्रत्येकाला इतकं वाटून झालं. नाही साखर पडेल एवढे फोटो काढायचे काय करायचे चेक करून आता तुमची बळजबरी होती म्हणून मी उभी राहिली. तेव्हा त्या बार गाळ्यात हात घाल बोल फोटो काढले. अजून तोंडवर करून आधी तर सांगायचं नाही मग? पोरींना बाबा मला म्हणायचे कमरात हात घाला गळ्यात हात घाला माझा हात पाठी मागून घ्या. अहो, काय कशी फोटो काढले? वाटलं नव्हतं पोरगी अशी बाबा. पण खरं या बाईनं जमावलं ना. अहो भाऊ पण पण ऐका ना. चांगलं जमवलं होतं पण या पुरीचे नखरे मला आता माहित पडले. आता मलाच नाही, नाही, तुम्ही आमच्या गॅसने गळा कापला. नाही नाही चुकलं बरं, मला. बरं. खूप नाही हो लपडे एकच आहे. अगं, तू तोंडवर करून बोलती का अजून? पहिले सांगायचं ना. लाज वाटते का तुला? पहिले सांगायचं ना. एक तर आम्हाला दिसलं म्हणून एक आहे. आता हो, आम्ही पाठी मारून असं काय पण नका ना बोलू. बघा, आमच्या पुढे आरोप करू एवढी नाही पोर आमची फसेल. अहो, आमच्या डोळ्यानं पाहिलं आणि तुम्ही काय आम्हाला आंधळे हो करताय? पाहिलं तुमच्या डोळ्यानं पण मग कबूल झाली जाऊ द्या जाऊ दे काय जे सोडून लग्न करून घ्या. हे बाप जाऊ दे आता आम्ही समजून सांगते लग्न हो, मी मला नाही करायचं पण. अरे 8 दिवस लग्न आले पुढं पुढं 8 दिवस बाकी पप्पा मला नाही करायचं हो. तुझ्या मामाने त्यांनी कापड आणि ते सगळे बुक करून ठेवले. नाही मला हा माणूस पटलेलाच नाही. अगं पहिले सांगायचं ना मग तू पहिले सांगायचं. आजकाल आहे ना बर का ताई आजकाल ना पोरीला चांगली संस्कारी पोरं आवडती नाही नोकरीवाला आवडती नाही अशी बंगरी मुंगरीच आवडत्या. काय बंगरी नाही बरं का तो एकदम संस्कारी. हा बरोबर आहे. हा, मग तुम्हाला त्या काय टायमाला माहिती? तुला गोड वाटलं का व्हिडिओ काढायला? नाही त्या तुला टायमाला सुपारीच्या टायमाला आता तुम्हाला पोरगी आवडली म्हणून तुम्ही गुलगुल लगेच एकच महिन्यात लग्न कसं जाऊ. काय आपण मग नाही म्हणायचं ना त्या टायमाला आमचा सरळ नाही म्हणायचं पोऱ्या ना. प्रेमात घेतला तो हा. मग आणि आता हे करते काय मला येडं करून ठेवलं अगं खरं खरं करते का? मग फोन बंद कर. तिचं तोंड मोठे जर मम्मी पण मी त्या पोरांनी सोडू शकत नाही. मला तोच आवडतो. काजल तुझं लय चुकलं बरं का. मला पहिले तुला माहितच मला सांग. नाही मला माहित असं तर मीच हो दिलं असं काय? नाही हिचं एवढं इकडे लपड आहे सगळं नाही नाही हिनं मला 4 फोन कशाला करायची मम्मी तो मला पोरगा नुसतं चांगला आशेव लावून आहे, ठेवलं चांगला आहे तो. तुला आधी सांगायला काय झालं होतं का? काय झालं होतं आधी? मग हे पप्पांना मी किती घाबरते तुला माहिती ना म्हणून मी सांगितलं मी. चुकीचं आहे बाई चुकीचं. मग त्यांच्यासमोर माझी मान खाली केली ना तू. सांग बरं. माफी मागतो काय? अहो आम्हाला या बाईनच घर दाखवलं नाही तर आम्हाला काय माहिती शिरपतराव. तुमच्यामुळे ना तुमच्यामुळे आम्ही गोत्यात आलो तुमच्यामुळे बट्टा लागला आम्हाला. बरं जाऊ द्या. हो त्यांनी काही वाईट केलं होतं का? त्यांना मी काय काय तो पुरी बद्दल मी पदर पसर तुमच्या पुढे नाही नका चुकली आमची ओ भूल. पप्पा पदर बिदर नका पसरू. अहो हिचीच खोड आहे. हा त्यांनी जरी पात्र होती तिने राहायला पाहिजे ना. अगं तू म्हणणं खरं प्रत्येकाला मी सर येऊन बसले काय करायचं त्यांचं अजून. नाही काय नका अहो स्वयंपाक तुमचा केला. स्वयंपाक नका आणि काही नका ते आम्हाला विषयासारखं वाटेल विष घातल्यासारखं वाटेल. असं कुठं फशीत असते शिरपतराव. थांबा ना ऐका ना तुम्ही. वर जरा दाबा धरायची भाऊ. ताई तुमच्यामुळे झालं बरं का. हो मी काय म्हणतो पाहुणे तुमच्यात पुन्हा असं केलं तर तुमच्या मला कसं वाटलं असतं. आम्ही कापून टाकले असती पोर. हो कोणी नाही कापी नाही 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 पण हे असं आयला मला वाटलं तेवढे नालायक लोक असतील म्हणून. हो असं काय बोलताय? तू पाहायचा ना काय बापा देखत म्हणते मला लग्न नाही करायचं म्हणलं पोर मग? किती नालायक आहे म्हणायची. ओ नालायक बिलेक नका म्हणून एवढं आता अहो लग्न 2 दिवस आलंय आणि ती म्हणते लग्न नाही करायचं तर करा पण मोरचं नका बोलू अहो, सगळ्या नातेवाईक सांगितलं माहिती का आम्ही आमची किती इज्जत गेली. पुढे होत नाही काय मग नालायकच असते का पोरं? मग सांगायचं ना जमायच्या वेळेस सांगायला काय आलं होतं. महिना तुझं चुकलं बरं का. हा तुझं एकदम चुकलं. तू साखरपुडा होईपर्यंत शांत बसली. आज त्यांनी पत्रिका वाटल्या. पप्पा तुझ्या वडिलांनी सगळीकडे सुपारी दिली. तर चुकलं ना महिना. तू शांत घे ना जरा. आज खर्च किती केला बाई? करायचं महिना.
बापानं किती खर्च केला तरी पूर्ण असं नाही खर्च जाऊ द्या मरते पैसे कमवून घ्या येईल आमची इज्जत कमवून देशाल का तुम्ही अहो आमचं पण आहे ना नाही आता उद्या लोक काय म्हणशील यांचं लग्न जमलं आणि आम्हाला मोडलं नावं ठेवणारच आहे ना ठेवणार कोणीतरी हो लोक उलटे आपल्या थुकतील तू करतील आई तू करून घे हिच्यासाठी इंजिनियर पोरगी सोडली माहिती का मी म्हणलं चांगली बा दिसायला तुम्ही म्हणे शिकेले बरं मी काय तो एक काम करा झालं ते झालं मी जो विसर दिलाय ना त्यांनी मी तुम्ही पैसे भरा मी मी भरतो रिकामाने 1 रुपया फेकून नाही मारणार शाबास. हा. याला अहो, म्हणते तुम्ही वाघ. शांत बसा ना, काय तुम्हाला पैसे पडले इथं काय चालू आहे अरे याजना पैसे उचलेले इज्जतीची काय परवा नाही दिसत यांना पैसे याजना आपल्या उचलेले पोरीनं काय खोड हा. केली ते ओ ते सांगा पप्पा, ना. राहू दे ते तसं त्याचं माझं लावून द्या मग तो पोऱ्या पाहिलं का आम्ही तरी अजून नाही तुम्हाला सगळं माहिती असेल तुम्हाला काही फायदा असेल अहो माहित असतात हे एवढे फुकटचे घालायला आम्हाला काय असते माहिती का? आता? हा? आम्हाला काय एवढं माहिती? जमवलं असतं का? एवढं इसार दिला असता का काय बोलता तुम्ही पाहुणे? नाही काहीतरी असेलच ना हा, काहीतरी असं आम्हाला काही खान मिळून आली का तिथून आता ते आपल्याला देव जाणे पण मला काय म्हणायचं ऐका जरासं थोडंसं समजून उमजून घ्या आता तुम्ही पण आता काय समजून उमजून घ्यायचं? घ्या. आता एवढं झालं नाही आम्हाला ना आम्हाला नको अशी पोरगी. आम्ही बरं, मी कसं काय काय तयार राहिलो जाऊ दे तिला मी समजून सांगते जरा तुम्हाला 50,000 कबूल करायचे ना 1 लाख रुपये घ्या. 1 लाख दिले दिले तरी आम्ही करणार मोठा घ्या नाही ना 1 लाख रुपये हा. पण मोडू नका नाही नका म्हणजे लग्न करणं लग्न झाल्यानंतर ती बाई तिचं निघून. नाही नाही ती जाऊन बी आली आम्हाला आम्ही पाहिलं बी त्याच्यानंतर ती कशी बोलू राहिली म्हणे हा पोरगाच पसंत नाही काय मधमाशाला टाकलं काय मला हा काय बोला ना आता मग? काजल तुम्हाला थोडस पहिलं सांगायचं ना काजल थोडस तर सांगायचं ना पोरी बद्दल की हाय बाबा अगं मला जर माहित असतं तर आम्ही एवढा घाट घातला असता का आम्हाला हौस आली का एवढं सगळं आज माझ्या ठरवायचं भरोश्यावर ते माणूस इथपर्यंत आले सांग बरं अगं पण मी तुला काय बोलते याच्याकडे लक्ष आहे का कोण? मला माहित असतं तर कशाला हे केलं असतं नाही, मला दादा थंडीच वाजून आली बाई तुमचं हे. बघ काय तो सांभाळा काय केलं नाही ऐकत नव्हता त्याला ही सर्दीला 5,000 रुपये आणि 1,000 रुपये त्याला खर्च केला खेळला जाऊ द्या आता ते संभळे सुंबळे आता ह्या पोरीकडे अरे बाबा तो आली पोरे नदीची रांगाव केली परिणाम 4 मागणी मोडली तुमचं सांभाळायला सगळ्या नातेवाईकात वाजितो सगळ्या ग्रुप टाकून देतो नाही आख्या गावाला टुमकी करायची अहो आता कुठं पोरीला पुढे करते नाही का तुम्ही लगेच एवढं गावात हे करायला तुमच्याच घरचा माणूस असतो तुम्ही काय केलं असं तुमचीच लेख बाळ राहिली असती आता पण तर थोडी हा? आईबापाची इज्जत अहो, करतो हा माणूस. ठीक आहे झालं चुकी मग पहिले तुम्ही काय आता सांगायचं. संबळ वाजून गावाला आवत न देणार आहे का नाही, आम्ही- हा, उद्या तुमची बहिणीने केलं तर ग्रुपवर टाकणार आहे आम्ही टाका आम्हाला कधीतरी दिवस पाहायला मिळेल असं नाही आम्हाला 4 बहिणी होत्या आमच्या एका बहिणी हा लग्न धरले पोरीने असं करावं का पोर तुमच्या जगता होती मला नाही करायचं लग्न मग आता काय करणार आहे नाही खरं त्याला ना करायचं. दादा खरं मध्ये सेल हाणायला पाहिजे जरूर. हा. कारण अहो, भाऊ ते- याच्या पुढे ना मला अद्दल घडली मी याच्या पुढे नाही कुणाचंच लग्न नाही जमवणार मध्येशी नाही. जमावणार राहते ना तुम्हालाच हाणे या बाईनेच आपल्याला भाषण लावू दे. तुमच्यामुळे झालंय सगळं काय नाही तर आम्ही पाठीला डोळे नसतात काका डोळे समोर नाही, असतात तुम्हाला कळायला पाहिजे तुमच्या नाही ना घरात मी याच्या पुढे हेच सांगते नाही, मी तुमच्या पुढे कुणा- लहानची मोठी झाली ना. नाही 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 आतापर्यंत मी हे कुणाचंच सगळं जमवणार हा, नाही या कुत्रीमुळे झालं या कुत्रीमुळे झालंय सगळं आता परत हा? मी परत गावात पाहिजे हा, नाही. बरं, पाहुणे. लोकांचे बोलणे ऐकायला लागू राहिले नाही नाही, तुम्ही काढू नका आम्ही स्वतः जाणार आहे आम्हाला ते थांबाय चला झालं चला अहो ऐका ना जातो, पाहुणे. ये, चला चांगलं काम केलं या ना आमचं निभार. ताई माफ करा जाऊ दे आता जे झालं ते झालं नाही बाई तुझी पोरगी अशी होती तर मला जरा सांगायचं ना ग बाई अहो कोणाला माहिती राहतं का कोणाला माहिती राहतं अशी राहते तर मी तुम्हाला म्हटले असते का ना माझ्या पोरीला स्थळ त्याच्या पुढे कोणाचं जमवल का कधी कुठं नको जमू बाई जाऊ दे झालं ते झालं जाऊ द्या घरातून पाय जाय ग बाई तुला हात उडतो जाय नको कल्ला नाही, करून मी आता आमच्या घरात पण पाय ठेवणार म्हणे मला माहित असतं तर मला माहित आता मला माहित असतं तर एवढा घाट घातला असता का काय बाई लोक तमाशा अगं तर काय पाहत गेले पाहुणे मोडला आता गेले हे जवळ 2-2.5 लाख रुपये विसर भरला होता लोकांना आता काय सांगू त्यांना हिला कापून टाका हा जन्म देऊन काहीचा उपयोग आहे हा आई बापाची इज्जत नाही तिला लोकांसमोर चरा 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 तोंड करून राहिली हा पप्पा ऐका ना अहो चांगला आहे तो पोरगा त्या लग्नाला माझी मान्यता नाही तुला येईन ते कर हे बाय तुझ्या मनाला जे येईल ते तू कर तुला काय करायचं ते कर आता इथून पुढे आम्ही कोणतं स्थळ पाहणार नाही तुझं भलं वाईट तू तुझं ठरव तुझ्या करता ये दार बंद आहे का? काहीच नाही तुला करायचंय ना कर तू हिला नाही, हाकल नाही, नाही, घाल जाऊ दे आता तिला जेव्हा करायचं तेव्हा ती करील पण आपण त्याच्यात भाग घ्यायचा नाही गेली म्हणून सोडून तुझ्या दिलं आम्ही लग्नाला आहे ना आम्ही लग्नाला सुद्धा येणार नाही तुला काय करायचं कर. जाऊ दे चला नका ना तुमच्याशिवाय लग्न लागल का माझं नाही गेला तू तुझ्या मना नाही ना कारभारी झाली मी चालू आता तुला नाही नको मला नको सांग तुला जे कर तू करायचं ना तुला तू कर तुझ्या बापाने तयार आणि मी तयार नाही पुढं काय होईल आणि काय नाही आम्हाला सांगायचं आम्ही वाईट केलं ना तुझं हे वाईट केलं ना तुला जे ठरवायचं ठरव तुला काय करायचं ते कर काहीच सांगू नको मला